नुकतीच महाराष्ट्र शासन गृह विभाग, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पुढील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, ज्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक गट क, वेतन श्रेणी IAS 13 आणि एकूण पदे आहेत 54. वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफितीत विश्लेषण गट क, वेतन श्रेणी S13, एकूण पदे 15. वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, S13, 2 पदे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, S8, 30 पदे. वरिष्ठ लिपिक भांडार गट क, S8, 5 पदे. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 18 पदे. व्यवस्थापक उपाहारगृह गट क, S10, 1 पद. आता आपण आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि आरक्षणीय तक्ते पाहूयात. वैज्ञानिक सहाय्यक गट क, पदसंख्या 54. आवश्यक शैक्षणिक अर्हता: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण. आवश्यक अनुभव डॅश म्हणजे काही आवश्यकता नाही. आता हे तक्ते तुम्ही पाहून घ्या. थोडे लहान दिसतील, पण ते वाचत बसले तर खूप वेळ लागला आपल्याला. त्याची PDF असेही तुम्हाला ते पाहायला मिळेल. वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क. आवश्यक अर्हता: विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान 2य श्रेणीतील पदवी, अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान 2य श्रेणीतील पदवी उत्तीर्ण किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ. वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क, 2 पदे. मानसशास्त्र विषयातील किमान 2य श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता. अनुभवाची आवश्यकता नाही. या तक्त्याच्या खाली एक नोट दिलेली आहे. ज्यांनी 1 वर्ष मानसशास्त्र या अभ्यासातील प्रशिक्षण आणि किंवा संशोधन विकासाचा अनुभव धारण केला आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 30 जागा. विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र HSC सायन्स परीक्षा उत्तीर्ण. अनुभवाची अट नाही. तक्ता पाहून घ्या. वरिष्ठ लिपिक भांडार गट क, 5 पदे. विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र HSC सायन्स परीक्षा उत्तीर्ण. अनुभवाची अट नाही. तक्ता पाहून घ्या. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, 18 पदे. विज्ञान विषयासह माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र SSC विथ सायन्स उत्तीर्ण. अनुभवाची आवश्यकता नाही. व्यवस्थापक उपाहारगृह गट क, 1 पद. माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र SSC पास उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करण्यात येईल. पात्रता: भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा: जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी गणले जाईल, ज्यामध्ये अमागस किमान 18, कमाल 38. बाकी प्रवर्गांना सवलती उपलब्ध आहेत. त्या तक्त्यामध्ये पाहून घ्या. परीक्षेचे स्वरूप: आत्तापर्यंत जे आपण 7 संवर्ग पाहिले त्या सर्वांसाठी लेखी परीक्षा एकूण प्रश्न 100 असणार आहेत आणि एकूण गुण 200 असणार आहेत. प्रत्येक पदाचा सविस्तर सिलेबस दिलेला आहे, जो तुम्ही PDF व्यवस्थित पाहून घ्या. इथे झूम करता येणार नाही आणि तो व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे PDF पहा आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. परीक्षेचा दिनांक समोरील स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला समजेल. कोणत्याच पदाचे इंटरव्ह्यू घेतले जाणार नाहीत. 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क आकारले जाईल. 1 पेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाल्यास नॉर्मलायझेशन केले जाईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. परीक्षा शुल्क: खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही.
उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी. ऑनलाईन अर्ज 6 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरता येईल. परीक्षा शुल्क 6 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत. परीक्षेचा दिनांक व अंतिम कालावधी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. तसेच जाहिरातीतील पदांसंबंधित बुक अवेलेबल असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, तिथून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपापल्या पदांनुसार त्या लिंकवर तुम्ही बुक सर्च करू शकता. अपडेटसाठी आपल्या GK कट्टा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू.